हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज मंगळवार आहे. तुळशीची विवाह चालू आहेत. मला पण जायचं आहे संध्याकाळी जाऊबाईंच्या इथे मी चपात्या करते. श्रावणी गेले स्कूलला. राहिलेल्या चपात्या करून घेते. सध्या पाऊस चालूच आहे. पावसाला काय झालं आहे काय समजत नाही. तर पावसामुळे गरम पाणी अजून चालूच आहे. मी दिवाळीच्या नंतर गरम पाणी बंद करते, पण पाऊस असल्यामुळे गरम पाणी प्यावंच लागतं आणि मुलांना द्यावंच लागतं गरम पाणी. इथे चपात्या झाल्यात, भांडी वगैरे घासून झालेत, किचन आवरलं आहे आणि पाणी तापत ठेवलं आहे. एका साईडला कुकर लावला आहे. सकाळी मी तिला बेसनाचा पोळा दिला होता आणि आता आमच्यासाठी काळ्या वाटाण्यांची भाजी करायची. काळ्या वाटाण्यांच्या भाजी किंवा कुठलेही कडधान्य असो, त्याच्यात तुम्ही कुकरला लावताना किंवा असंच जरी शिजवत असाल तरी थोडंसं मीठ टाकायचं, लवकर शिजायला मदत होते. इथे किचन क्लीन करून झालेलं आहे माझं आणि स्वराजला सोडून आली. त्याच्यानंतर डाईला फोडणी दिली. परत स्वराला जेवून जायचं होतं स्कूलला, म्हणून तिला डाईला फोडणी देऊन बाजूला भाजीला पण फोडणी दिली. काळ्या वाटाण्यांची भाजी शिजवली होती मी ह्याच्यात कुकरमध्ये, पण ह्याच्यात पण 1-2 शिट्या झाल्या ती चांगली शिजते. डाळीला पण कढ आला आहे. भाजीला कांदा खोबरं मसाले आपले आणि वाटण, कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते टाकलं आहे त्याच्यात आणि मीठ आधी टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घेतल्या कुकर लावून आणि 1 बटाटा टाकला होता. कारण भाजी संध्याकाळपर्यंत करायची होती, मग ती पुरली पाहिजे आत्ता खाऊन परत संध्याकाळी, म्हणून 1 बटाटा टाकला होता. हे बघा जेवण डाळ भात चपाती भाजी. दुपारी जेवली आणि संध्याकाळी मला जायचं होतं तुळशीच्या लग्नाला, म्हणून लवकर तयारी करून घेतली. आता करते मी गव्हाच्या पिठाचे मोदक. तळलेले मोदक असतात ना, ते काय नाही आपलं साधं आपण सारण करतो ना मोदकाचं, तसंच करून घ्यायचं. इथे मी सारण एक खोबरं नारळ होतं माझ्याकडे, लक्ष्मीपूजन केलं होतं तेव्हा 4 नारळ होती. मग ते असं मसाल्यात वगैरे वापरत नाही, कारण की तो मसाला आम्ही मच्छीला वगैरे वापरते ना, म्हणून असं काहीतरी आपले पदार्थ करायचे आणि खायचे. इथे माझं सारण करून झालं आहे आणि गव्हाचं पीठ मळून घेते. मीठ टाकलं आहे फक्त, तेल नाही टाकलेलं. आणि घट्ट असं पीठ मळून घ्या, थोडं थोडं पाणी टाकाने. पीठ मळलं की तसंच झाकण मारून मी ठेवलं आणि 5 मिनटासाठीच ठेवलं आणि लगेच मोदक करायला घेतले, कारण की जायचं होतं मला 6:30 वाजता. तरी म्हटलं निघूया, म्हणजे कसं लवकर गेलं की आपली पोरं पण जरा मजा करतात. त्यांना पण फटाके वगैरे फोडायचे होते. मजा आली पण त्या दिवशी पण मस्त हे केली, लग्न लावली. 2-3 ठिकाणी असतात, मजा वाटते जरा. हे काही ते मोदक सारण भरते मी. मोदक आपण जसे तांदळाच्या पिठाचे मोदक करतो ना, तसेच करायचे, काही नाही. फक्त हे तळलेले असतात आणि ते उकडलेले असतात, एवढाच फरक असतो. श्रावणी स्वरांनी मी पहिल्यांदाच केले. ह्याच्या नेवऱ्या पण छान होतात, म्हणजे करंजीसारखं असतं ना, त्याला आमच्याकडे नेवऱ्या म्हणतात. मी नाही केल्या, मी नेक्स्ट टाईम नंतर कधी केल्या ना तर नक्की दाखवेन तुम्हाला. करंज्या पण ह्याच्या छान लागतात, तळलेल्या मस्त लागतात. इथे तेल तापत ठेवलं आहे आणि 4-5 मोदक मी एकदम टाकले, कारण की उशीर होत होता. आणि स्वराज कसा दुपारी जरा झोपला ना की काहीतरी करायला भेटतं, असं काही वेगळे पदार्थ असले तर. तो झोपला नाही ना की करायला भेटत नाही, तरी तो जागाच होता, म्हणून उशीर झाला होता मला. त्याला झोपवत होती पण नाही झोपला तो. आता म्हटलं जाऊ दे, आता करायला घ्यावं, नाही तर जायला मला उशीर होईल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इथे तुळशीची लग्न चालू झाली होती आमची. माझ्या जावेकडे तुळशीची लग्न करतात, मी नाही करत, ती करते, त्याच्यामुळे तिकडेच जातो आम्ही. आणि मुलं भरपूर असे फटाके फोडत होते.
थँक्यू.